नमस्कार, रेशूज रेसिपी चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. काही दिवसातच गणपती बाप्पा येणार आहेत. त्यासाठी मी तुमच्यासोबत मोदकामधलं जे स्टफिंग असतं म्हणजेच सारण जे आहे ती रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. बऱ्याच जणांचं काय होतं ना की जेव्हा सारण आपण बनवतो तर खरी, पण जेव्हा आपण मोदक बनवतो आणि मोदक जेव्हा उकडायला ठेवतो तेव्हा काय होतं, त्यातलं गुळाचं पाणी बाहेर येतं. तर ते येऊ नये म्हणून यामध्ये मी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. सगळ्यात आधी मी इथं गॅसवरती भांडं ठेवून दिलेलं आहे आणि यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलंय. तूप गरम झालं की यामध्ये आपण 2 चमचे खसखस घालून घेऊया. खसखस ऐवजी तुम्हाला जर सफेद तीळ घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता. खसखस तुपावरती काही सेकंद परतवून घेऊयात. खसखस घातल्यामुळे मोदकाला छान खमंग चव येते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स ही कट करून घालू शकता. तर मी क्रश करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स, ते मी नंतरून घातलेले आहेत. तर आता यामध्ये आपण खोवलेला नारळ घालून घेतोय. तर खोवलेला नारळ आपण इथे 2 वाट्या घेतलेला आहे. जर तुम्हाला नारळ खोवता येत नसेल तर तुम्ही नारळाचे तुकडे करून मिक्सरवरती किंवा किसणीवरती किसून घ्या. आता हा खोवलेला नारळ आपल्याला मंद गॅसवरती 2 मिनिटं परतवून घ्यायचा आहे. असं केलं की नारळातला जो ओलावा असतो तो थोडासा कमी होतो आणि मोदकामधून पाणी बाहेर येत नाही. नारळ घेताना आपल्याला नारळ हा जून असायला हवा. म्हणजे जो नारळाचं जो खोबरं असतं ते कधी कधी बघा कवळं असतं. तर ते कवळं खोबरं जे असतं ते आपल्याला घ्यायचं नाही. आपल्याला जून असं खोबरं घ्यायचं आहे. तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की बघा खोबऱ्यामधलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आता इथं 2 मिनिटंही झालेली आहेत. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालून घेऊया. आता ज्या वाटीने आपण खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ इथे मी 1 वाटी घेतलेला आहे. 2 वाटी खोबऱ्यासाठी 1 वाटी गूळ हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. जर तुम्ही यापेक्षा जास्त गूळ घातला तर मोदकामधून गुळाचं पाणी बाहेर येऊ शकतं. जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखर घालू शकता. मी इथे काळा गूळ म्हणजे सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे. याने मोदकाच्या स्टफिंगचा जो कलर असतो तो छान दिसतो. गूळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून गूळ छान वितळून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता गूळ छान वितळत आलेला आहे. पण तरीही हे मिश्रण ओलसर आहे. हे मिश्रण 3 ते 4 मिनिटं कोरडे होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. अगदी खूप कोरडंही नाही आणि खूप ओलसरही नको. स्टफिंग जरा जास्त ओलसर असेल तर मोदक शिजताना फुटतात आणि गुळाचं पाणी बाहेर येतं. तर आता बघा हे अगदी व्यवस्थित आहे. अगदी कोरडंही नाही आणि अधिक ओलसर पण नाही. आता या स्टेजवरती मी यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेते. तर ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदाम वापरलेले आहेत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मनुके, चारोळे, पिस्ता घालू शकता. गॅसची फ्लेम इथे मंद आहे. आता मंद गॅसवरती मी 2-1 मिनिटं याला परतवून घेते. तर बघा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आधीच्या सारणापेक्षा थोडंसं आपलं हे सारण थोडंसं अजून कोरडं झालेलं आहे. आता या स्टेजवरती मी गॅस बंद करून घेते आणि थोडंसं हे सारण थंड झालं की यामध्ये आपण वेलची पूड आणि जायफळ पूड घालून घेऊयात. सारण थोडंसं थंड झाल्यावरती यामध्ये आपल्याला वेलची पूड आणि जायफळ घालायचं आहे. याने काय होईल की त्याचा स्वाद जो आहे तो टिकून राहतो आणि तो मोदक एखादा आपण जी कोणतीही गोडाची वस्तू असेल तर आपण त्याला शेवटी थंड थोडंसं झालं की त्यावरती हे घालून घ्यायचं. म्हणजे तो स्वाद आपल्याला खाताना लागतो. आता हे सारण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. हे सारण तुम्ही पातोळ्या, मोदक, 7 कप्प्याचं घावण यासाठी तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे मोदकाच्या सारणाची रेसिपी तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे मला नक्की कळवा. रेशूज रेसिपी चॅनलवरती नवीन आला असाल तर रेशूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्याजवळ येईल. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि खूप खूप शेअर करा.
तर पुन्हा लवकरच भेटूयात अशाच नवीन मस्त रेसिपीसोबत. बाय बाय.